नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्पायसी मटारची भाजी। तर तुम्ही बघू शकताय की ती छान आणि मस्त ही झालेली आहे भाजी खूप अफलातून झालेली आहे। तर ही भाजी करण्यासाठी नक्कीच तुम्ही ही रेसिपी बघा। तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। एका मिक्सरच्या भांड्यात कांदा घेतला एक कट करून, एक टोमॅटो घेतला कट करून, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, याचं मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकताय की ती छान आणि मस्त वाटलेलं आहे। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन हा वाटलेला मसाला मी टाकलेला आहे। यामध्ये मसाल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त तेल सुटलेलं आहे। तेल सुटलं की यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे। 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, हे पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत याला आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगले फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय की तेल किती छान आणि मस्त सुटलेलं आहे। तेल सुटलं की परत एकदा मसाला हा मिक्स करून घेतला की यामध्ये टाकायचे आपल्याला हिरवे वाटाणे। तर तुम्ही बघू शकताय हा ताजा मटार जो आहे तर मी मस्त यामध्ये टाकलेला आहे। याला देखील मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं याला चांगले वाफवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तर बघू शकताय 5 मिनिटानंतर किती छान आणि मस्त झालेली आहे। यात मी अर्धा ग्लास पाणी टाकले आहे। तुम्हाला जसं लागेल पाणी, जशी भाजी हवी आहे तसं तुम्ही टाकू शकतात। तर तुम्ही बघू शकताय भाजी किती छान आणि मस्त झालेली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीजला बघण्यासाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर टिफिनसाठी ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर भाजी एकदम खूप छान आणि मस्त याचा कलर देखील आला आहे। खूपच छान आणि सुंदर झालेली आहे ही भाजी खाण्यासाठी। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर बघा तुम्ही किती छान आणि मस्त अशी ही रेसिपी झाली आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। थँक्यू।